तर काल जे उद्धव ठाकरेंनी अनाकोंडा म्हटलं अमित भाईंना, हे स्वतःच अजगर आहे. यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं. आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात. त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही. जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केला आहे. म्हणजे परिवारातच सर्व मंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रीपद ठेवण्याकरता त्यांची वाटचाल राहिलेली आहे. त्यामुळं जे आत्ता निवडणुकीच्या काळात म्हणजे विधानसभेतही गेले, स्थानिक स्वराज्यामध्ये कुठे आतापता नाही, 51% मतं घेऊन महायुती जिंकणार आहे. आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे बोलतात आहे, अत्यंत निराश झालेले आहे. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला कळेल. याच्या त्याच्या मुलाबद्दल काय सांगता? तुम्ही काय केलं? तुम्ही तर स्वतःला मुख्यमंत्री आणि घरी मंत्री ठेवला. एखादा शिवसैनिक ॲडजस्ट झाला असता, एखादा शिवसैनिकाला त्या ठिकाणी मंत्री बनवता आलं असतं. तर मला असं वाटतं दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपलं काचाचं घर सांभाळलं पाहिजे. आणि मुंबईला गिळंकृत करणारे कोण आहेत? मागच्या 40 वर्षामध्ये मुंबईला गिळंकृत कोणी केलं? कुणाची सत्ता होती मुंबईमध्ये? कुणाचे महापौर होते? आणि त्यामुळं आता आम्हाला काही शहाणपण शिकू नये. उद्धव ठाकरेचा हा फेक नरेटिव्ह, हे त्या ठिकाणी टीकास्त्र काही जनता ऐकणार नाही. जनता मतदानातनं उद्धव ठाकरेंना उत्तर देईल. आत्मनिर्भर भारत संदर्भामध्ये देखील बोलले की एकीकडे अशा पद्धतीने नारा दिला जातो, मात्र दुसरीकडे भाजप सुद्धा आत्मनिर्भर नाहीये. आता ते जाऊ दे, त्याच्यात वैफल्यग्रस्त व्यक्ती आहे, कशाला बोलता याच्यावर? उद्धव ठाकरे स्वतः काही मानसिकतेमध्ये आहे का? ते अनेक राजकीय बिमारींनी ग्रस्त आहे. म्हणजे राजकीय बिमाऱ्या झाल्या उद्धव ठाकरेंना. त्यामुळं मला वाटतं की त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका. आता बघा मतदानामध्ये काय होतं. शेवटी जनतेवर विश्वास ठेवा. जनता निर्णय करते. जनतेने 3,18,00,000 मतं दिले ना. देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे, अजित पवारांना 3,18,00,000 मतं, 51.78% मतं दिले ना. पुन्हा महायुतीच्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल. शेवटी मूल्यमापन कशावर आहे कुठल्याही सरकारचं? जनतेने केलेल्या, जनतेने दिलेल्या विश्वासावर आहे, जनतेने दिलेल्या मतदानावर आहे. कळेल त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये. भुकटे चोर कोण आहे हे महाराष्ट्राने बघितलं आहे. तुम्ही छोट्या छोट्या चोरीमध्ये नसते राहिले उद्धव ठाकरे, तर आज राज्याचे नेते राहिले असते. काय इतकं तुम्हाला खाली यावं लागलं? भुकट्या चोरीमध्ये कोण राहिलं? कोणी कोणी त्या ठिकाणी भुकटी चोरी केली? शिवसैनिकाला तुम्ही सोडलं नाही. त्यामुळं मला वाटतं की आता त्यावर फार काही उद्धव ठाकरे, हे मी आधीच सांगितलं, अशा मानसिकतेच्या लोकांवर बोलून काय फायदा आहे?